आपण नवीन टॉपिक बघणार आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. त्याचा पार्ट 1 आज बघायचा आहे. त्याच्यामध्ये टाईप नंबर 1 काय म्हणते की मॅथ या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. मग काय करायचा, परम्युटेशनचा प्रश्न आहे. काय करायचं, मोजून घ्यायचं किती आहे. 1 2 3 4. मग 4 फॅक्टोरियल. लक्षात ठेवा एकही अक्षर या ठिकाणी रिपीट झालेला नाहीये. मग 4 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 4 गुणाकार 3 गुणाकार 2 गुणाकार 1 या सर्वांचा गुणाकार. 4 त्रिक 12 12 दोन्ही 24. मग किती अक्षर तयार होईल रे, तर किती शब्द तयार होईल, तर 24 शब्द तयार होईल. आता असाच एक प्रश्न आहे, त्याचं सोल्युशन तुम्ही करा. मग याला घ्या, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. करू स्टार्ट. चला टाइप नंबर 2 काय म्हणते बघा. 3 4 5 6 2 1 या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून. वरती आपण अक्षर बघितले, इथं अंक बघितलं, काहीच फरक नाही. जास्तीत जास्त संख्या किती तयार होतील असं प्रश्न विचारलं तर मोजून घ्यायचं. 1 2 3 4 5 6. तर 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 गुणाकार 5 गुणाकार 4 गुणाकार 3 गुणाकार 2. एक लिहिलं नाही लिहिलं काहीच फरक पडत नाही. चला 6 पंचे किती बेटा 30. 4 त्रिक 12 12 दोन्ही किती 24. या दोघांचा गुणाकार करा. अंदाज जशा तसं 3 चूक 12 2 डोक्यावर 1 3 दोन्ही 6 6 ने किती तर 7 720 या ठिकाणी संख्या तयार होतील. असाच एक प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये उत्तर टाका. चला टाइप नंबर 3 काय म्हणते. 3 4 5 6 8 मधील कोणतेही 2 अंक, इथं बघा कोणतेही 2 अंक प्रत्येक वेळी घेऊन जास्तीत जास्त किती शब्द तयार, किती संख्या तयार होतील. आता इथं काय करायचं बघा, हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. म्हणजे काय, इथं मोजायचं 1 2 3 4 5. मग 5 कॉम्बिनेशन किती अंक तयार करायचं आहे, तर 2 अंक तयार करायचं आहे. म्हणजे काय करायचं, 5 फॅक्टोरियल आहे ना, जेवढं असेल ना तर इथं जेवढे अंक तयार करायचे आहेत तेवढं मागं जायचं. म्हणजे काय 5 गुणाकार 4. इथं 3 असतात तर 5 गुणाकार 4 गुणाकार 3 काहीच नाही. मग 5 चूक किती रे, तर 20. याचं उत्तर किती 20. असाच एक प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये उत्तर टाका.